नमस्कार. हे बघा आपल्या सायन्सच्या ट्रिक. आणि जर तुम्हाला सायन्सच्या ट्रिक्सची संपूर्ण पेड PDF हवी असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता 84 21 90 83 84 किंवा तुम्हाला आणखी याचे डेमो पाहिजे असतील तर बालाजी ट्रिक्स अकॅडमी हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन करू शकता. आता हे MPSC वा ट्रिक्स हे आपण नाव बदललेलं आहे, याऐवजी बालाजी ट्रिक्स अकॅडमी, बालाजी ट्रिक्स, हे बघा हे ट्रिक्स, बालाजी ट्रिक्स अकॅडमी असं तुम्ही सर्च करू शकता. आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्यावर तुम्हाला इतर डेमो पाहायला मिळतील. आता बघा सायन्सचे काय आपल्याकडे ट्रिक्स कसे आहेत बघा. तर हे बघा प्रश्न कधी आला होता, कंबाईन ग्रुपची 2024 1 जून 2025ला जी एक्झाम झाली होती त्यावेळेस काय होता की टिक्का डिसीज ऑफ ग्राउंडनट हा रोग कोणत्या फंगसमुळे पडतो. तर याचं जे आन्सर आहे ते आहे सर्कोस्पोरा पर्सोनाटा. सर्कोस्पोरा पर्सोनाटा या फंगसमुळे पडतो. तर याची आपण ट्रिक्स कशी लक्षात ठेवलेली बघा. तर ट्रिक्स अशी आहे की टिंक्या नावाच्या पोराची सोनाटा घड्याळ ग्राउंडवर खेळताना पडली. कारण बघा हा जो फंगस आहे याच्यामध्ये पर्सोनाटामध्ये शेवटी सोनाटा हे नाव तुम्हाला दिसत आहे बघा, शेवटी पर्सोनाटामध्ये सोनाटा नाव दिसत आहे. तर मग ट्रिक अशी लक्षात ठेवा की टिंक्या नावाच्या पोराची सोनाटा घड्याळ ग्राउंडवर खेळताना हरवली असं लक्षात ठेवा. टिंक्या म्हणजे टिक्का डिसीज आणि ग्राउंडवर म्हणजे ग्राउंडनट रोगाचं नाव आहे. ग्राउंडनट म्हणजे भुईमुग. ग्राउंडनट कशाला म्हणतात? भुईमुगाला ग्राउंडनट असे म्हणतात. त्यानंतर बघा आणखी काय आपल्याकडे इंग्लिश व्होकॅब्युलरीच्या पण भन्नाट अशा ट्रिक्स आहेत. त्याचा पण डेमो तुम्हाला तिथे टेलिग्रामवर पाहायला मिळेल. आता हे MPSC वा ट्रिक्स हे टेलिग्राम नाव सर्च केल्यानंतर आपलं चॅनल दिसणार नाही, त्याऐवजी बालाजी ट्रिक्स अकॅडमी हे नाव तुम्ही सर्च करू शकता. आता इंग्लिशच्या बघा ट्रिक्स कसे आहेत. कॅनिबल, आता वन वर्ड तुम्हाला डेमो दाखवतो. कॅनिबल म्हणजे काय? फीड्स ऑन ह्युमन फ्लेश. फीड्स ऑन ह्युमन फ्लेश म्हणजे मनुष्यभक्षक. मग याची ट्रिक्स बघा काय केलेली आपण. कॅनडाच्या आदिवासी जमाती बालकांचे कान कापून खातात. बघा कॅनिबल म्हणजे कान कापून खाणारे. आपण लहान लेकराला म्हणतो ना रडू नको रडू नको नाही तर तुझा कान कापून खाईल. बघा मग या आता आपण इंग्लिश व्होकॅब्युलरीची PDF ची रचना कशी केलेली आहे, तो आपण प्रश्न पाहिलेला आहे. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात ते पण पाहिलेलं आहे. त्याला ट्रिक्सनुसार कसं लक्ष ठेवणं ते पण पाहिलेलं आहे. आणि त्यावर आलेला PQ आपण जिथले तिथंच घेतलेला आहे. बघा वन हू इट्स ह्युमन फ्लेश इज कॉल्ड काय म्हणतात मग याला? कॅनिबल. मग याचा आन्सर काय असेल? D असेल. त्यानंतर कार्निवरस फीड्स ऑन ॲनिमल फ्लेश म्हणजे मांसभक्षी. तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवलं आहे? भरधाव कारणी उडवलेले हरिण कुत्र्यांनी खाल्ले म्हणजे कार्निव्हरस म्हणजे कारणी उडवले होते. मग ॲनिमल विच लिव्हज ऑन मीट इज कॉल्ड कार्निव्हरस. टॅक्स 17. धन्यवाद.